पिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रासीः अनेनाधितेनाहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. आवाज येत नाहीये. ओम शांति शांति शांति. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवम् आत्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. आवाज चित्र सगळ्यांना येत आहे? मध्येच काही सूचना येत आहेत, चित्र नाहीये, आवाज नाही वगैरे? तर आवाज आहे. यामिनी काशीकरांनी प्रेझेंट केल्यामुळे काही दिसत नाहीये. काही दिसत नाहीये. बर तर आवाज येतोय पण चित्र काहीच दिसत नाही. वेगळे वेगळे गुगलचं काहीतरी येत आहे, चित्र येत आहे. ऍक्च्युली ना काशीकरांचं येत आहे, काशीकरांनी प्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. काय आहे, सगळ्यांना तेवढं टेक्नॉलॉजीचं असतंच असं नाही भान, त्यामुळे ठीक आहे, ते समजून घेत असतील, हरकत नाही. आपण काय करू शकतो ते मी सांगतो. आपण इथे मेंबर्स म्हणून वर माणसाची अशा आकृती, दोन माणसांच्या आकृती अशा जिथे दिसत असतील तिथे क्लिक करा. तिथे माझं जे कनेक्शन दिसतंय, माझा फोटो जिथे दिसतोय त्याच्यावर क्लिक करा आणि ते पिन करा स्क्रीनला. म्हणजे बाकीचं तुम्हाला काही दिसणार नाही, माझाच व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील. इथपर्यंत जो काही स्क्रीन शेअरिंगचा भाग झालाय तोही कदाचित सॉल्व्ह होईल. आणि सगळ्यांना एक नम्र विनंती, म्हणजे आपले ऑडिओ आणि व्हिडिओ आपसूक बंद केले की शेअरिंग किंवा या बाकी अडचणी सहसा येत नाहीत. आपण सुरू करूया. आपण मागच्या वेळी ऐतरेय उपनिषदातल्या 3ऱ्या अध्यायातला 2रा मंत्र पाहत होतो. त्या मंत्रामध्ये संज्ञानम आज्ञानम विज्ञानम प्रज्ञानम मेधा दृष्टिर धृतिर मतिर मनीषा ज्योतिः स्मृतिः संकल्पः क्रतुः असुः कामो वशः इति सर्वाणि एव एतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति हा मंत्र पाहत होतो. आता त्या प्रज्ञानाची वेगवेगळी नावं, किंवा मी जसं मागच्या वेळी म्हटलं तसं मनाच्या वेगवेगळ्या अवस्था, मनाचे वेगवेगळे पैलू, आयाम, हे या एकेका नावानी इथे स्पष्ट केलेले आहे. मग आपण पाहिलं होतं कुठपर्यंत, तर माझ्या आठवणीनुसार स्मृती इथपर्यंत आपण गेलो होतो. स्मृती, स्मरण, ज्या काही घटना, जे आपले पूर्वानुभव आहेत ते आपल्या अंतःकरणाच्या ज्या कोपऱ्यामध्ये सामावले जातात, नोंदवले जातात, ते प्रिझर्व केले जातात. तो कप्पा, तो अंतःकरण गुणविशेष, तो म्हणजे स्मृती. हाय अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 4 मानले गेले असले, त्यातलं चित्त हे स्मारात्मक आहे. स्मृती ही त्या चित्तामध्ये साठवली जाते. तर इथे स्मृती हा एक मनाचा गुण, अंतःकरणाचा गुण. पुढचा गुण आहे संकल्प. एखादी इच्छा करणं, अमुक अमुक करणं असं ठरवणं. तर या अमुक अमुक करणं, अमुक अमुक असं असं व्हावं असं म्हणणं, या सगळ्याला संकल्प असं म्हटलेलं आहे. तर संकल्पाला इथे एक मनाचा कोपरा, मनाचा पैलू, आयाम म्हणून
वेगळं नोंदवलं गेलंय. नाहीतर वेदांत शास्त्राच्या दृष्टीने संकल्प विकल्पात्मकम मनः हेच आहे. संकल्प आणि विकल्प या दोन्हीचं सम्मिलित रूप म्हणजे मन आहे. आता संकल्प आणि विकल्प यामधला विकल्पाचा भाग हा देखील संकल्प म्हणूनच ओळखला जातोय. एकच मिनिटं, जरा मला इथे सूचना कमेंट बॉक्समध्ये यायला लागल्या. तुम्ही प्रेझेंट करा, पण काशीकर प्रेझेंट करत असल्यामुळे मला इथे प्रेझेंटेशन करता येत नाहीये, तर कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांना लेफ्ट होऊन जॉईन व्हायला सांगितलं तर होईल का? क्षमाप्रार्थी आहे, काहीतरी टेक्निकल इश्यू येत आहेत सारखे. तर तर संकल्प आणि विकल्प या दोन्हीचं संमिश्रित रूप हे मन आहे. त्यातला संकल्प म्हणजे कोणत्याही गोष्टीची कल्पना, कोणत्याही गोष्टीची एक आकृती तयार करणं, ती अनुकूल आहे प्रतिकूल आहे असं ठरवणं, हा सगळा संकल्पाचा भाग आहे. ज्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ठरवलं जात आहे काहीतरी, असं असं करावं, असं असं असावं. नामदेवांचा वरप्रार्थनेचा अभंग आपल्या सगळ्यांच्या परिपाठातही असेल किंवा परिचयाचा असेल. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. त्याच्यामध्ये कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ती संत मंडळी सुखी असो, अशी प्रार्थना आहे. कल्पनेची बाधा म्हणजे नेमकं काय? तर कल्पना ही एकेका आपल्या मनोविकाराची द्योतक आहे. आपल्या मनामध्ये जे विकार असतात तशी आपली कल्पना होत जाते. आपण दृष्टी तशी सृष्टी म्हणतो. त्या दृष्टी तशी सृष्टी याच भावाचं प्रकटीकरण या कल्पनेमध्ये आहे. आता सगळ्यांना इथे प्रेझेंटेशन मध्ये दिसतंय? हो सर, दिसतंय. हो हो दिसतंय. दिसतंय. अजून माधुरी मॅडम, शेवटचा भाग हा दुसरा अध्याय आहे, तिसरा अध्यायाचा शेवटचा भाग. अजून पुढे थोडं. ठीक आहे, ठीक आहे. बस बस. वर अजून थोडं खाली करा. थोडं स्क्रोल करता येईल का? वर गेलेलं आहे. हा, अजून अजून. इति पंचमहा खंड, हा इथपर्यंत शेवटची लिमिट राहू दे. हा, बस बस, योग्य आहे, पुरेसं आहे. तर त्या संकल्प याविषयी आपण पाहत होतो. आपल्या मनात ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पनांचा मिळून संकल्प तयार होतो.
तर ही सगळी जी काही मनाची कवाडं आहेत, ही काही मनाचे जे कप्पे आहेत, त्यातला एक कप्पा म्हणजे हा संकल्पाचा कप्पा आहे. पुढचा आहे क्रतू. क्रतू संकल्पाचाच पुढचा, अजून त्याच्यात एक सकारात्मकता वाढलेली आहे. तो भाग, तो आयाम म्हणजे क्रतू आहे. क्रतू या शब्दाचा एक अर्थ यज्ञ असा आहे, दुसरा कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म असाही आहे. कर्मप्रवणता, कर्मदक्षता असं हा गुणविशेष या क्रतू या शब्दातून प्रकट होतो. वेदामधली प्रार्थना आनो भद्रा क्रतवो यंतु विश्वतः, या विश्वाच्या चहूबाजूनी, सर्व बाजूनी हे क्रतू, सद्विचार, संकल्पाचा पुढचा विचार आहे, पुढचा भाग आहे सद्विचार, चांगल्या कल्पना. तर त्या माझ्यापर्यंत याव्यात, आमच्यापर्यंत याव्यात अशी ती प्रार्थना आहे. तर इथे क्रतू म्हणजे कर्मप्रवणता आणि सद्विचार, चांगले विचार आणि त्या विचारानुरूप कृती करण्याचा गुण हा क्रतू आहे. असुहू, असू म्हणजे प्राणवृत्ती विशेष. आपल्या शरीरामधली जी चेतना आहे, आपल्या शरीरामध्ये जे चलनवलन होत आहे, ते सगळं चलनवलन ज्या एका मानसिक शक्तीवर सुरू आहे, ते शक्ती प्राणशक्ती असं म्हणूया. पण प्राण असा शब्द आला रे आला की आपल्याला दोन गोष्टी वाटायला लागतात. एक प्राण म्हणजे शरीरामध्ये जो श्वासोच्छ्वासाच्या रूपाने वाहणारा वायू आहे, त्याला आपण प्राण असं संबोधतो. किंवा अगदी त्याच्या पुढचा जो सूक्ष्म भाग आहे, की चेतना शरीरातली, त्याला आपण प्राण म्हणतो. प्राण गेला, प्राण आला म्हणजे काय, तर ती चेतना आली गेली. तर या दोन्हीच्या मागे जी कारण रूपाने विद्यमान शक्ती आहे, तिला असू असं म्हटलेलं आहे. थोडक्यात शरीरामध्ये जो प्राण वाहतोय, तो वाहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक मोठी इच्छाशक्ती आहे, एक संकल्प आहे, एक कल्पना आहे, आणि त्यामुळे तो प्राण आपल्या शरीरात वाहू शकतोय, राहू शकतोय. तर ही शक्ती कोणती, तर ती असू या नावाने सांगितली गेली. त्याच्या पुढचा कोपरा आहे काम. काम म्हणजे कामना, इच्छा, वासना असंही त्याला म्हणता येईल. आणि वश, वशहा हा शेवटचा कप्पा आहे. ज्या वशहा मध्ये कामनेने प्राप्त अशी जी वस्तू किंवा अशी जी काही चित्रकल्पना आहे, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची कामना आहे, थोडक्यात त्या गोष्टीला आपल्याकडे आकर्षून घेण्याची, म्हणजे ज्याला मॅग्नेटिझम असा शब्द वापरला जातो, चुंबकत्व, आकर्षकत्व, त्या एका मानसिक शक्तीला वश असा शब्द उपनिषदकार देतात. वश याचा सरळ अर्थ जर पाहायचा झाला, हिप्नॉटिझम असं आपण ज्याला म्हणतो. एखाद्या जीवाची, एखाद्या मनुष्याची आकर्षण शक्ती संकल्पाच्या पुढच्या, हा खूप पुढचा भाग आहे. सर्वसामान्य संकल्पापर्यंत जातात आणि तो संकल्पही धड त्यांना पूर्ण करता येत नाही. पण त्याच्यावर अभ्यास करता 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 एक अशी शक्ती प्राप्त होते की वशहा, वशीकरण ज्याच्यातून होतं. म्हणजे इंग्लंडमध्ये एक मानसोपचार तज्ज्ञ होता आणि तो संमोहनाचे वेगवेगळे प्रयोग करायचा, आणि त्या प्रयोगामध्ये त्याला इतकं कौशल्य प्राप्त झालं, इतक्या चरमावधीला तो पोचला की उडणाऱ्या पक्षाकडे त्याने पाहिलं आणि त्याने मनात काही ठरवलं किंवा हुंकार जरी टाकला तरी तो पक्षी खाली येऊन पडायचा. इतकं ते मॅग्नेटिझम, इतकं ते आकर्षकत्व त्याच्या ठाई प्रकट झालं होतं. हे काय आहे, तर ते आपल्या मनाच्या ठाई असणारीच क्षमता आहे. तुमच्या मनामध्ये ते सामर्थ्य उत्पन्न होतं आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर तुम्ही समोरच्या व्यक्तीला, समोरच्या वस्तूला स्वतःकडे आकृष्ट करून घेता. या वश नावाच्या मनाच्या कोपऱ्यावर आज
ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वेगवेगळे कोर्सेस सुरू असतात, वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया त्याच्यामध्ये सांगितल्या जातात, या वश नावाच्या मनाच्या टप्प्यामध्ये अखत्यारीमध्ये ते येत आहे. त्याच्यामध्ये सांगितलं हेच जातं की तुम्ही यशस्वी आहात असं मानून चला आणि यशस्वी झाल्यावर लोकांनी जसं तुम्हाला ट्रीट करावं असं वाटतं तसं आत्ताही करतायत असं धरून चाला, असाच आचार विचार ठेवा. त्यामुळे आपसूक सगळी लोक तुम्हाला त्या दृष्टीने बघायला लागतील. म्हणजे काय तर थोडक्यात तुमच्या मनातली ही वश नावाची जी शक्ती आहे, वश नावाचा जो कोपरा आहे तो ऍक्टिव्हेट करा, तो त्याला जागृत करा आणि त्यामुळे आपसूक ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे यायला लागतील, आकृष्ट व्हायला लागतील. याचीच थोडी गंमत अशी आपल्याला करता येईल प्रयोग म्हणून. बरेच वेळा आपला हा अनुभव असतो, एखादी गोष्ट आपल्याकडे नको, आपल्याला नको असं जेव्हा आपण म्हणतो किंवा मानतो, म्हणायचा अवकाश ती गोष्ट पहिल्यांदा बाकी सगळ्या कोणाकडे न जाता तुमच्याकडे येते. काय आहे तर ती संकल्पाची शक्ती आहे. तुम्ही संकल्प करून एक व्हॅक्यूम तयार करता. तुम्ही त्या समोरच्या गोष्टीला, समोरच्या परिस्थितीला, समोरच्या व्यक्तीला किंवा पदार्थाला स्वतःकडे व्हॅक्यूम निर्माण करून शोषून घेता, खेचून घेता. इंग्लिशमध्ये क्रियापद आहे सक, टू सक, सकल. त्याला तुम्ही सक करायला लागता आणि आपसूक ती समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्यावर ओढवते, ओढली जाते तुमच्याकडे. रस्त्यातून जाताना आपण प्रयोग करू, एखादी व्यक्ती समोरून जाते, अगदी क्षय व्यक्ती आहे, तुमच्या परिचयाची नाही, मनात फक्त म्हणायचं या व्यक्तीने माझ्याकडे बघता कामा नाहीये, असं फक्त तुम्ही त्याच्याकडे न बघता आपल्या नाकासमोर पाहत पाहत जरी म्हणत तुम्ही गेलात तरी ती व्यक्ती थोड्या वेळाने तुमच्याकडे काही कारण नसताना पाहायला लागते. का तर ही तुमच्या मनातली ही जी वश नावाची शक्ती आहे ती सक्रिय झाली. तर ही सगळी जी काही आवली आहे, हे जे काही सगळे टप्पे कप्पे आहेत, इति सर्वाणि एव एतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति. ही सगळी प्रज्ञानाची नामधेय आहेत. प्रज्ञानाचे वेगवेगळे, ज्याला रूप म्हणूया किंवा नाम म्हणूया, संज्ञा म्हणूया. लक्षात घ्या, रूप आलं की नाम आलं आणि नाम आलं की रूप आलं. दोन्ही एकमेकामध्ये इतके गुंतलेले आहेत की वेगळे काढता येत नाहीत. त्यामुळे ही सगळी प्रज्ञानाचीच नामं किंवा प्रज्ञानाची रूपं आहेत. आता हे प्रज्ञान म्हणजे नेमकं गोड बंगाल काय, पुढे जाऊया. एकदा हे सगळे मंत्र पाहून झाले की आपल्याला थोडं चरवण करायला अवकाश राहील. एष ब्रह्मा, एष इंद्रः, एष प्रजापतिः, एते सर्वे देवा, इमानि च पंचभूतानि, पृथिवी वायुः आकाश आपो ज्योतिंषि इति एतानि इमानि च क्षुद्रमिश्राणि इव बीजानि इतराणि च अंडजानि च जारुजानि च स्वेदजानि च उद्भिज्जानि च अश्वा गावः पुरुषा हस्तिनो यत् किंच इदं प्राणी जंगमं च पतत्री च यच्च स्थावरं सर्वं तत् प्रज्ञाननेत्रं प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानं ब्रह्म. मोठा मंत्र आहे. सुटसुटीत आपल्याला लावून घ्यायचं झालं तर हे जे काही प्रज्ञान म्हणून सांगितलं गेलंय ते प्रज्ञान म्हणजेच ब्रह्मा आहे. प्रज्ञान म्हणजेच इंद्र आहे. आता ब्रह्म हा शब्द ब्रह्मा, ब्रह्मदेव, स्रष्टा याही अर्थी येतो पुल्लिंगामध्ये, आणि नपुंसकलिंगामध्ये ब्रह्मन, तो तिथे सर्व समर्थ सर्वोपरी जी सत्ता आहे त्या सत्तेला, परमात्म्याला ब्रह्मन असा प्रयोग आहे. त्यामुळे एष एषः ब्रह्मा इथे पुल्लिंगी प्रयोग आहे. म्हणजे स्रष्टा विधाता जो ब्रह्मा तो हेच आहे. इंद्र तोही हाच आहे. प्रजापती हेच
सगळे देव हेच आहे, हेच म्हणजे हे प्रज्ञान आहे. पंचमहाभूतानी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पुढे जे म्हणतायत पृथ्वी, वायू, आकाश, आप हा ज्योतिंशी, ज्योतिष म्हणजे तेज, ही सगळी पंचमहाभूत शूद्र मिश्राणीव. आता इथे शूद्र मिश्राणीव असं म्हणताना शूद्राणीच मिश्राणीच असा इतरेतर द्वंद्व समास करायचा आहे. छोटी छोटी, इवली इवली या अर्थी तो शूद्र आहे. म्हणजे जी महाभूत सुटी सुटी छोटी छोटी आहेत, वेगवेगळी आहेत, जी विलग केलेली आहेत एकमेकांपासून, त्यामुळे छोटी छोटी वाटत आहेत आणि ती एकत्रित झालीत म्हणजे ज्यांचं पंचीकरण झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात एका आपामध्ये बाकीची 4 महाभूत ही सामावलेली आहेत, असं मिळून ते पंचीकरण पूर्ण झालंय. त्यामुळे त्याला मिश्राणी. बीजानी इतराणीच इतराणी, जी बीज आहेत म्हणजे ज्याच्यातून नवनिर्मिती होतीये, उन्मेष फुटतोय, अंकुर फुटतोय, असं नवीन काही जन्माला घालणारं तत्व, सर्जक तत्व, त्याला बीज असं म्हटलंय. इतराणीच इतराणी, अन्य अन्य. आता काय दुसरी तर अंडजानी, अंड्यातून उत्पन्न होणारे अंडज, म्हणजे याच्यामध्ये पक्षी आले, काही सरीसृप आले. जारुज. आता जारुज हा जो शब्द आहे तो जारज किंवा जरायुज याही शब्द या पाठवेदाने इथे सांगितला जातो. जरायुज किंवा जारज म्हणजे जरायू, गर्भाच्या भोवतीचे आवरण असतं, जी पिशवी असते, त्याला जरायू असं म्हणतात. त्या गर्भाच्या आवरणामध्ये जो आपला देह धारण करतो तो जरायुज. किंवा एक दुसरा संदर्भ जार, जरू, जर, कर्मातून ज्याची उत्पत्ती होते म्हणजे काम, कामवासना, शारीर संबंध ह्यातून जो उत्पन्न होतो तो. थोडक्यात मनुष्य किंवा चतुष्पाद सृष्टीमधले असे जे गर्भातून प्रकट होतात. पहिले जे अंड्यातून जन्म पावतात, दुसरे गर्भातून जन्म पावतात, तिसरे स्वेदज. म्हणजे स्वेद याचा अर्थ घाम असा जरी होत असला तरी त्यातनं ज्याला आपण दमटपणा असं म्हणूया, ह्युमिडिटी, ते स्वेदज आहे, स्वेद आहे. त्या दमटपणातून, हवेमधल्या त्या आर्द्र आणि शुष्क याच्या मिश्र अवस्थेतून जी काही जीवसृष्टी उत्पन्न होते, म्हणजे विशेषतः कीटक, झुरळ, उवा, लिखा किंवा ढेकूण या प्रकारची सृष्टी या ह्युमिडिटीमुळे, स्वेदामुळे उत्पन्न होते. त्यामुळे ह्या सगळ्या सृष्टीला स्वेदज म्हटलेलं आहे. आणि उद्भिज्ज, उद्भित्वा यज्जायते म्हणजे बीज, बियाणं जे असतं त्याचं टर्फल वरचं फोडून त्याचा भेद करून जे बाहेर येतं, अंकुरित होतं, प्रस्फुटित होतं, ते उद्भिज्ज. म्हणजे थोडक्यात वनस्पती, औषधी यांची सृष्टी. तर ते सगळे उद्भिज्ज आहेत. अश्व, गावहा, गौ शब्दाचं अनेकवचन. पुरुषा, माणसं. हस्तिनः, हत्ती. यत्किंच इदं प्राणी जंगमम च पतत्रीच. या विश्वामध्ये जे काही प्राण धारण करणारं असं आहे, जीवमान असं आहे, ते मग ते जंगम असो म्हणजे चालणारं, ज्याला गती आहे असं, गती सहित ते जंगम, आणि गतिरहित जड त्याला म्हणतात स्थावर. स्थावर आणि जंगम मालमत्ता असे शब्द आपण ऐकतो. तर जे चर आहे, हलणारं आहे, ते जंगम. पतत्री
जे पक्षी आहेत त्यांना पतत्रिन असा शब्द वापरला जातो. तर ते पक्षी यच्च स्थावरम किंवा जे स्थावर आहेत म्हणजे अगदी वृक्ष, विरुद्ध, लता, पाषाण हे इत्यादी. सर्वं तत् प्रज्ञान नेत्रम, सर्वं तत् प्रज्ञानेत्रम किंवा प्रज्ञान नेत्रम, दोन पाठ आहे. ते सगळे प्रज्ञानच आहेत आणि किंबहुना ते त्या प्रज्ञानाद्वारे पाहणारे आहेत. प्रज्ञाने प्रतिष्ठितम, प्रज्ञानामध्येच ते राहतात. प्रज्ञानेत्रो लोक, हा सगळा लोक म्हणजे प्रत्येक लोकाविषयी हे विधान आहे. हा लोक, परलोक, मध्यलोक, कुठलाही घ्या, मग भूपासून अगदी स्वाहापर्यंत किंवा तलपासून अगदी पातालापर्यंत कुठलाही जरी लोक घेतला तरी तो प्रज्ञानेत्र आहे. म्हणजे प्रज्ञेद्वारे ज्याला पाहता येतं असा लोक. म्हणजे जो लोक प्रज्ञेद्वारे दुसऱ्यांना पाहतो आणि प्रज्ञेद्वारे जो लोक दुसऱ्याकडून पाहिला जातो तो. प्रज्ञा प्रतिष्ठा, या सगळ्यांची प्रतिष्ठा, हे सगळं ज्याच्यात स्थिर आहे, ज्याला दुसरा शब्द आयतन असा मी मागे इथे उल्लेख केला होता, त्याचा आयतन आहे, ती प्रज्ञा आहे. किंबहुना प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. हे आताच्या मंत्रामध्ये जेवढं सगळं सांगितलं हे सगळं प्रज्ञानाचं रूप आहे. हे सगळे पाहतात, हे प्रज्ञेद्वारे पाहतात, हे पाहिले जातात, ते प्रज्ञेद्वारे पाहिले जातात. हे सगळे जिथे स्थिर होतात ते प्रज्ञेमध्ये स्थिर होतात, प्रज्ञेत प्रतिष्ठित होतात. या सगळ्यांचं जे कारण आहे, या सगळ्यांचा जो विस्तार ज्याच्यामुळे होतोय ते तत्व म्हणजे प्रज्ञान. प्रज्ञा हे तत्व आहे. प्रज्ञान म्हणा किंवा प्रज्ञा म्हणा, एकच आशय आहे. आता हे प्रज्ञा किंवा प्रज्ञानम काय गौड बंगाल आहे. प्रज्ञान म्हणजे जाणीव, प्रज्ञान म्हणजे ज्ञान, प्रज्ञान म्हणजे बुद्धी. वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, हा आपल्याला अर्थ माहिती आहे. बुद्धीचा एक स्वरूप विशेष आणि त्या स्वरूप विशेषामध्ये जी काही प्रक्रिया होत असते त्याला प्रज्ञान. जाणवणे ही जी प्रक्रिया आहे, आकलन होणे, ही प्रक्रिया प्रज्ञान या शब्दांनी सांगितली. आता जर वैयक्तिक विचारायचं झालं तर या प्रज्ञान या शब्दावर दोन मोठे मतभेद वेदांतामध्ये दाखवता येतील. एका मतभेदानुसार प्रज्ञान या शब्दाचा अर्थ ज्ञान म्हणजे ज्याला आपण ब्रह्मज्ञान, प्रकर्षेण ज्ञानम, प्रकृष्टम ज्ञानम, असं जे सर्वोत्तम जे ज्ञान आहे त्या सर्वोत्तम ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणावं. आणि ते ब्रह्मज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे. थोडक्यात ब्रह्म आणि ज्ञान, त्याचं ज्ञान हे वेगळं नाही. जे जाणलं जात आहे ती जाणण्याची प्रक्रियाच ब्रह्म आहे. मग ती प्रक्रियाच ब्रह्म झाल्यावर जाणण्याजोग असं काही ज्याला ज्ञेय किंवा प्रज्ञेय म्हटलं जातं किंवा मा धातू वापरला तर ज्याला प्रमेय म्हटलं जातं, असं काही वेगळं राहतच नाही. त्याला जाणण्याची जी क्रिया आहे ती क्रियाच ब्रह्मरूप होऊन जाते. आता ही जी ब्रह्मरूप क्रिया, ब्रह्मरूप झालेली ही सगळी जी अवगती आहे ती प्रज्ञान या शब्दाने सांगितले. म्हणून ज्ञान हेच ब्रह्म आहे. ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान अशी त्रिपुटी सांगितली शास्त्राने. तर या त्रिपुटीमधलं जे ज्ञान आहे ते ब्रह्म. का तर ते ज्ञान हे ज्ञात्याला आणि ज्ञेयाला दोन्हीकडे जोडणार आहे. ब्रह्माचं एक लक्षण स्पष्ट आहे की जे सर्व व्यापक, सर्व गत आहे ते एकदेशी नाही. ज्ञाता म्हणजे जो जाणणारा आहे तो एकदेशी आहे आणि जे जाणलं जातंय तेही एकदेशी आहे. जर ते एकदेशी नसतं, एकदेशी या शब्दाचा अर्थ सीमित, मर्यादित. आपण आता या त्रिपुटीचा जर विचार करतोय तर ज्ञाता म्हणजे जाणणारा, जो जाणून घेतोय तो, त्याला
अजून ते ज्ञान पूर्ण झालेलं नाहीये, ते जे कळायला हवंय ते कळलेलं नाहीये, त्यामुळे तो ज्ञेयापेक्षा वेगळा राहिलाय. तो जाणून घेतोय, अजून ग्रास करतोय. आता जे ज्ञेय आहे ते या ज्ञात्यापर्यंत पोचलेलं नाहीये, त्याला कळलेलं नाहीये. त्यामुळे ज्ञेय आणि ज्ञाता या दोन्हीचा तसं म्हटलं तर अजून संबंध आला नाहीये. ज्ञेय ज्ञेयाकडे आहे, ज्ञाता ज्ञात्यापरीन आहे. मात्र जी गोष्ट या दोन्हींना जोडून देते, या दोन्हींचा संयोग करते, ती गोष्ट म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान हे ज्ञात्याकडेही असतं आणि ज्ञान हे ज्ञेयाच्या ठायी मार्ग रूपान असतं. एकासाठी ते माध्यम आहे, म्हणजे ज्ञात्यासाठी ज्ञेयापर्यंत पोचण्याचा मार्ग हे ज्ञान आहे, आणि ज्ञेयासाठी आपल्या स्वरूपाचा एक आविष्कार, आपल्या स्वरूपाचं एक उपकरण म्हणून हे एक ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्सटेन्शन म्हणतो, ते ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान हे त्या दृष्टीने सर्व व्यापक आहे. ते ज्ञात्यामध्येही आहे, ते ज्ञेयामध्येही आहे, आणि ते ज्ञानात म्हणजे स्वतःमध्ये तर आहेच आहे. त्यामुळे ब्रह्म हे जर सर्वगत असेल तर ज्ञातृ ब्रह्म, ज्ञेय ब्रह्म याच्यापेक्षा ज्ञान ब्रह्म हा त्रिपुटी लयाचा सिद्धांत आपल्याला स्पष्ट इथे दिसेल. त्यामुळे ज्ञान हेच ब्रह्म आहे हा जो सिद्धांत आहे वेदांतातला, की ज्ञान झालं म्हणजे आता ब्रह्म मिळालं असं काही वेगळं नाहीये. ब्रह्म हे काही स्टेशन नाहीये की बाबा तिथे ह्या रेल्वेत पोचलो, ज्ञानाच्या रेल्वेत बसलो आणि पोचलो की आपण ब्रह्म या स्टेशनाला पोचलो, असं काही नाही. ते कळलं म्हणजे ते झालं. यहा यो वेद स वेद हे पालुपद आहे उपनिषदामध्ये. जो जाणतो तो जाणतो, तो होतो, तो होऊन जातो, तो प्राप्त करतो. ब्रह्माला जाणलं म्हणजे ब्रह्म प्राप्त करण्याजोगच आहे. हेच या ब्रह्मज्ञानाचं विशेष आहे. त्यामुळे ज्ञान हेच ब्रह्म आहे हा सिद्धांत सांगण्यासाठी प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य उपनिषदातलं 4 महावाक्यापैकी ऋग्वेदाचं जे मानलं जातं ते इथे उद्धृत केलं गेलं. आता त्याचा दुसरा अर्थ मला इथे अधिक सोयीचा वाटतो, अधिक संयुक्तिक वाटतो. हा चुकीचा नाहीये, हा योग्यच आहे. त्रिपुटी लयासाठी मी ज्ञाता ते ज्ञेय आणि हे ज्ञान हा भेद जाण्यासाठी, अद्वैतानुभव येण्यासाठी हा ज्ञान हेच ब्रह्म हा सिद्धांत अगदी आवश्यक आहे, योग्य आहे. मात्र खरं प्रज्ञानम ह्या शब्दामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आहे जाणीव, जाणवणं, जाणणं. जाणीव ही ब्रह्म आहे. आता या जाणीवेचा दुसरा कोपरा, दुसरा आयाम, दुसरी बाजू आपण समजून घेऊ. प्रत्येक गोष्टी ठाई जाणीव आहे, प्रत्येकाठाई जाणीव व्याप्त आहे. जे जे चेतन किंवा अचेतन आहे त्या चेतन आणि अचेतन ह्या उभय पक्षी समान असणारा धर्म, समान असणारं तत्व, समान असणारी सत्ता ही जाणीवेची सत्ता आहे. म्हणजे आपण अगदी विश्वातल्या जडातल्या जडतम अशा तत्वापासून विचार करूया. दगड असं धरून चाल. दगडामध्ये जाणीव आहे का हो? चेतना आहे का? कोणी अनम्यूट करून उत्तर द्यायला हरकत नाही. नाहीये, श्रद्धा असते, जाणीव नसते. जाणीव कशी असेल दगडात? दगडामध्ये जाणीव नसते असं उत्तर आलेलं आहे. जाणीव आहे ती सूक्ष्म स्वरूपात आहे, स्वरूपात आहे. ती सुप्तावस्थेत असते चेतना आणि म्हणून सूक्ष्म स्वरूपात असते. म्हणजे थोडक्यात हा बोला प्रकाश बोलतोय. दगड हा विशिष्ट प्रकारच्या मूलद्रव्यांनी सुद्धा बनलेला आहे. अणू आणि अणूपासून तो बनलेला आहे.
अणू परमाणू. आणि अणू हे अणूमधले जे घटक आहेत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्यातले इलेक्ट्रॉन सतत फिरत असतात. म्हणजे अणूमध्ये चलन आहे आणि परमाणू त्या म्हणजे हे जे अणू आणि परमाणू आहेत हे स्थिर नाही आहेत, हे सतत चल आहेत. मग जर हे चल आहेत आणि ह्याच्यापासून दगड बनलेला आहे, त्यामुळे दगडामध्ये चैतन्य किंवा चलत्व आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. अगदी योग्य. मला आणि हेच सांगायचं. ते सुप्तावस्थेत असतं, सूक्ष्म असतं, सुप्तावस्थेत असतं, म्हणून आपल्याला जाणवत नाही. हा हा म्हणजे थोडक्यात आता मला त्याच्यावर बोलायची गरज नाही. सगळे श्रोतृवर्ग इतके ज्ञानी आणि इतके तयारीचे आहेत, त्यामुळे याच्यावर अधिक काही बोलायची गरज नाहीये. प्रत्येक आपल्याला जो दगड वाटतोय, आपण ज्याला ढोबळपणे निश्चेतन अचेतन म्हणून गुंडाळून टाकू, त्यामध्येही ती चेतना आहे. ती चेतना आपल्या दृष्टीने मोजता मापण्या जोगी नाही, म्हणून आपण ती नाही असं म्हणून टाकतो. म्हणजे जसं वेदांच्या बाबतीत म्हटलं जातं, नायम स्थाणो हो दोषा यदेन मंधा न पश्यती. तो आंधळा त्या खांबाला पाहू शकला नाही म्हणून धडकला त्याच्यावर, त्याला लागलं. याचा दोष त्या खांबाचा नाहीये, याचा दोष या आंधळ्याचा आहे. तसं त्या दगडामधलं चैतन्य आम्हाला जाणवत नाही, हा दोष त्या दगडाचा नाहीये, दगड अचेतन आहे असा त्याचा अर्थ नाहीये. ती चेतना पाहण्याचं सामर्थ्य आमच्या ठाई नाहीये असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात या विश्वामध्ये ज्याला जडतम असं आम्ही म्हणतो, तोही पदार्थ जडतम नाही. प्रत्येक गोष्टीत चेतना आहे. ती तुम्हाला जाणवण्याच्या पलीकडे असेल कदाचित, पण ती आहे. या दृष्टीने चेतना म्हणजे काय? चित असा शब्द आहे. आपण ब्रह्माला 3 विशेषण वापरतो, सत, चित आणि आनंद. सत म्हणजे जे अस्तित्वात आहे, त्रिकाला बाधित आहे, जे कधी नाहीसं होत नाही, ते सत. चित म्हणजे जे स्वसंवेद्य स्वप्रकाश रूप आहे, नित्य स्फुरत रूप आहे, जाणीव ज्याच्या ठाई भरलेली आहे, चेतना आहे. म्हणजे चेतनेचा संबंध आपण प्रकाशाशी, जाणीवेशी जोडतो. आणि तिसरं आहे ते आनंद तत्व आहे. आपण आनंद आणि सत्ता थोड्या आत्ता तात्पुरत्या बाजूला ठेवूया. मधलं हे जे चित आहे त्याच्यावर थोडं फोकस करू. चित म्हणजे ती जाणीव, चेतना. म्हणजे प्रत्येका ठाई मी कोण आहे याची चेतना आहे. दगडालाही माहितीये मी दगड आहे, झाडालाही माहितीये मी झाड आहे. म्हणजे ही जी जाणीव प्रत्येक चराचरातल्या घटकामध्ये सामावलेली आहे, तिला उपनिषदकार प्रज्ञान म्हणतात. प्रत्येकाला ती प्रज्ञा आहे. मग ही जी जाणीव आहे तिला जागृत अवस्थेत आणण्याचं काम आपले अनेक संस्कार करतात. म्हणजे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर आपण पाहिलं तर दगडाची पूजा प्राणप्रतिष्ठा करून करायला सांगितलेली आहे, की त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करा, मूर्ती घडवा आणि त्यातलं जे सुप्त चैतन्य आहे त्याला जाग करा, त्याला तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकेल या जोगत करा. झाडं, वेली, प्रत्येकाच्या बाबतीत हा संस्कार सांगितलेला आहे आणि त्यातनं ते चैतन्य जागे करण्याचे प्रयोग सांगितलेले आहेत. आपण ते करत नाही, अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करतो, तो वेगळा मुद्दा. पण ही सगळी कशाची रूप प्रारूप आहे तर ती त्या प्रज्ञेची, प्रज्ञानाची प्रारूप आहेत. प्रत्येक पदार्थाठाई ती जाणीव आहे आणि ती जाणीव जी सुप्त, अर्धसुप्त किंवा पूर्ण जागृत अशा अवस्थेत आहे. त्या प्रज्ञानाला, त्या प्रज्ञेला, त्या जाणीवेला चुचकारण्याचे हे प्रयत्न आहेत. चुचकारणं हा शब्द कदाचित खटकेल काही ना, मात्र तिला हलवून पाहणं आहे ना, जागेवर आहे ना, हे पाहण्याचे हे सगळे प्रयोग आहेत. दगडामध्ये मी दगड आहे ही जाणीव, झाडामध्ये मी झाड आहे ही जाणीव, मनुष्यामध्ये मी मनुष्य आहे ही जाणीव. प्रत्येकाला त्याची त्याची जाणीव आहे, त्याच्या त्याच्या योनीची जाणीव आहे आणि त्यामुळे त्या योनीला अनुकूल असं कार्य, असं कर्म त्या त्या पदार्थाकडून घडत असतं. मनुष्याकडून मनुष्याला तात्कालिक परिस्थितीमध्ये जे अनुकूल आहे, हवं आहे,
त्यानुरूप त्याच्या संकल्पानुरूप कर्म घडतं. तसंच झाडं असतील, पशु असतील, पक्षी असतील, प्रत्येकामध्ये ही जाणीव आहे, ज्याला आपण इन्स्टिंक्ट असं म्हणूया, मूल प्रेरणा असं म्हणूया, काही म्हणूया, ती आहे. म्हणून हा सगळा विश्व पसारा चाललेला आहे. हा प्रपंच हा या जाणीवेचा पसरलेला सगळा खेळ आहे, जाणीवेचं इंद्रजाळ आहे. त्यामुळे या जाणीवेला ते प्रज्ञान या शब्दांत सांगताय. यालाच थोडं अजून म्हणजे आता काहींना शंका येते की हो हे उपनिषदामध्ये मध्येच कशाला ती वेगवेगळी दर्शनं आणता. मात्र काहींच्या ती परिचयाचे आहेत. आपल्या वर्गामधली काही मंडळी त्या शास्त्राचे प्रदीर्घ अभ्यासक चिकित्सकही आहेत, म्हणून उद्धृत करण्याचा मोह मी टाळत नाही. काश्मीर शैवागमामध्ये संवित नावाचा तत्व सांगितलेलं आहे. संवित म्हणजे उपनिषदामधले सांगितलेलं प्रज्ञान आणि काश्मीर शैवागमामध्ये सांगितलेली संवित ही एकच आहे. तिथेही शिव, काश्मीर शैवागमातलं परमोच्च तत्व हे शिव आहे. आणि संवितची व्याख्या अशी केलेली आहे की स्तंभादी शिवपर्यंता, म्हणजे जी स्तंभ म्हणजे गवताच्या एका छोट्याशा पात्यापासून शिव परमशिवापर्यंत जी व्याप्त झालेली जाणीव आहे, ती जाणीव म्हणजे संवित आहे. आणि तेच सूत्र आपल्याला इथे मूळ उपनिषदात पाहायला मिळतंय. प्रज्ञानम ब्रह्म, त्या ब्रह्मदेवापासून अगदी इकडे त्या स्थावर सृष्टीपर्यंत, दगडाधोंड्यापर्यंत हे प्रज्ञानाचा विस्तार आहे, प्रज्ञानाची संतती आहे. हे सगळं थोडं समजून घेऊया. प्रज्ञानम ब्रह्म, संवित शिवहा, किंवा जाणीव हेच परमतत्व आहे, असं जेव्हा वेगवेगळी दर्शनही आम्हाला सांगतायत, नेमकं काय सांगायचंय त्यांना? आपण बद्ध आहोत की मुक्त आहोत हे नेमकं कशावरून ठरतं? कोणी सांगू शकेल आपल्यापैकी? मी बद्ध आहे, मी मुक्त आहे, मी मनुष्य आहे, मी जीव आहे, मी पशु आहे, हे कशामुळे आपण ठरवतोय? कशाच्या आधारावर ठरवतोय? हॅलो, आपली देहबुद्धी आहे, अनुभूतीच्या आधारावर आपण हे ठरवतोय. त्या अनुभूतीलाच मी जाणीव असं म्हणतोय. आपल्याला जाणीव कसली आहे? माणसाला मी कोण आहे याची जाणीव आहे. म्हणजे मी 2 पाय, 2 हात, 1 डोकं, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान यांनी विशिष्ट झालेला देह म्हणजे मी आहे. अशी ही जी जाणीव आहे, त्या जाणीवेतून माझं सगळं असणं, माझं सगळं अस्तित्व आहे. म्हणजे प्रत्येक अस्तित्व, प्रत्येक सत्ता ही या जाणीवेवर तोललेली आहे. जर ती जाणीव नसेल तर ती सत्ता विकृत होते. मागे मी उदाहरण दिलं होतं सिंह आणि कोल्ह्याचं. कोल्ह्याच्या कळपामध्ये वाढलेल्या सिंहाचं उदाहरण दिलं होतं. त्या कोल्ह्याला लहानपणापासून जाणीव हीच झाली की मी त्या सिंहाच्या बछड्याला लहानपणापासून हीच होती की मी कोल्हा आहे, मी कोल्हा आहे. हॅलो सर, हॅलो, हा जो चाललेला भाग आणि तुम्ही मी आहे इथपासून सुरू केलेला, पण तो जाणीवेचा भाग सुरू केला. मुळात जाणीवेचा आम्ही अपेक्षा इंद्रियासारख्या ज्ञानाचं करत असल्यामुळे आणि मूळ समज असा आहे की हे सगळं जाणीवेचा अतिंद्रिय रूप आहे. अनुभूती म्हटलं हा नाही, अनुभूती म्हटलं हा नाही. चित्तचा जरी संबंध असला तरी ते इंद्रिया करवी भोगवी ना अतिंद्रिय, ते माऊलीचं म्हणणं जे आहे ते कॉन्शियस किंवा जाणीव आहे. म्हणजे इंद्रियाकडनं जरी समजलं तरीही ते अतिंद्रिय आहे असा जर समज घेतला तर प्रज्ञाचा अर्थ हा कोणाला अडणार नाही. मुळात एवढ्या खोदात शिरायची गरजच नाही. जाणीव ही कुठल्याही स्तरावर गेली तरी ती जाणीवच आहे. हा, असं म्हणा. बद्धाची असो नाही, वामदेवाला तिथे जेव्हा त्यांनी सगळंच हे पाहिलं, इंद्रिय कशी तयार होतात, काय कसे होतात, तेव्हा त्याजवळ कुठलंच साधन नव्हतं. म्हणजे
आपल्या अंगाने इंद्रियासारखं कुठलंच उपाधी नव्हती आणि तरी त्याने ते जाणलं. म्हणजे प्रज्ञाचा अर्थ तिथपर्यंत आम्हाला पोचावा म्हणून मी अतिंद्रिय हा शब्द माझ्या असणाऱ्या कल्पनेतला आपल्या पुढे मांडला. धन्यवाद. हा, तर भागवत आजोबांच्या म्हणण्यानुसार साधना हा सगळा जो भाग आहे त्या साधनेतून साध्य काय आहे तर प्रज्ञानाचा स्तर वाढवणं एवढाच त्याचा भाग आहे. आज मी अमक्या इयत्तेत आहे तर उद्या साधना करून तमक्या इयत्तेत जाईन. हे साधनेचं गंतव्य इथे आलं. पण मुळात सगळ्या इयत्तांमध्ये सगळ्या स्तरांवर जाणीव हेच एक समान सूत्र आहे. ती कुठे आहे, कुठल्या इयत्तेत आहे हा प्रश्नच नाहीये. जसं पाणी, आकाश, वायू हा कुठल्याही रूपात असला तरी त्याचं मूळ रूप काही विकारी होत नाही, बदलत नाही. तो आहे तसाच आहे. वायू, माझ्या शरीरातला वायू, माझ्या आजूबाजूच्या हवेतला वायू हा आपापल्या लावलेल्या उपाधीनुसार नावं वेगळी होतील. कोणी त्याला प्राणवायू म्हणेल, कोणी त्याला हायड्रोजन म्हणेल, कोणी त्याला आणखी नायट्रोजनचं नाव देईल. पण वायू हा एक आहे. वायू हे रूप एक आहे. तसं प्रज्ञान हे रूप एक आहे. मग ती प्रज्ञा सिद्धाच्या ठायी असेल, बद्धाच्या ठायी असेल, जडाच्या ठायी असेल, मनुष्याच्या ठायी असेल, प्रत्येकाच्या ठायी ती जाणीव आहेच. अगदी ती जाणीव जडातल्या जड दगडापासून चितची परमोच्च अवस्था, ज्याला शिव, परमात्मा किंवा परब्रह्म म्हणू, वैष्णवांच्या दृष्टीने विष्णू म्हणू, त्या अवस्थेमध्येही शेवट टिकतंय काय तर शिवोहम की जाणीवच आहे. म्हणजे जाणीव की जडापासून चेतनापर्यंत, चेतनेच्या परमोच्च शिखरापर्यंत संतत आहे. ब्रह्माचं सर्व व्यापक, सर्व गत हे जे विशेषण आहे ते या संज्ञान, प्रज्ञान किंवा संवित या शब्दाने सांगितलंय. हे सगळं जे आहे, मी बद्ध, मी मुक्त, हे सगळे जाणीवेचे खेळ आहेत. जर तुमची जाणीव पुढच्या इयत्तेत गेली, तुम्ही मुक्त व्हाल. ती मागच्याच इयत्तेत अडकून पडली वारंवार तर तुम्ही बद्ध व्हाल. एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. एका मोठ्या सत्पुरुषाकडे एक असाच साधक माणूस गेला आणि लकडा लावला त्या सत्पुरुषाकडे की काही कराने मला मोक्षाचा मार्ग दाखवा, मला मोक्षाची प्राप्ती होईल असा उपाय मला द्या. संतांनी आधी टाळायचा प्रयत्न केला, कारण मोक्ष काय अशी बाजारात पडलेली गोष्ट नाही की जाऊन घेऊन आलो. पण जेव्हा अतिच त्याने आग्रह धरला तेव्हा त्याला बाजूला घेतलं संतांनी, त्या सत्पुरुषाने, आणि सांगितलं तुला एकच असा जालिम उपाय सांगतो, वर्मी उपाय सांगतो, तो केल्यावर तुला मोक्ष मिळणार नाही, पण मोक्ष कसा मिळवायचा ह्याचा उपाय, ह्याचा मार्ग निश्चित मिळेल. आणि झालं काय, त्यांनी त्याला साधना सांगितली. 21 दिवस एका त्या वनातल्या चिंचोळ्या गुहेमध्ये जाऊन बसवून मी रेडा आहे, मी रेडा आहे, मी रेडा आहे असा जप करायला सांगितला. अखंड जप, 21 दिवस अखंड जप. काय जेवढं काही नित्याचं अन्निक वगैरे असेल ते करायचं, त्या गुहेत जायचं आणि हा जप करत बसायचा. अशी साधना सांगितली. झालं, या साधकाने त्याप्रमाणे केले. 21 दिवस रोज तो आपला नेमाने त्या गुहेत जातोय, जप करतोय. आणि होता 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 21वा दिवस संपता त्या दिवशीचा दिनक्रम म्हणजे जप पूर्ण करून, जपसंख्या पूर्ण करून हा साधक जेव्हा बाहेर यायला लागला तेव्हा काही केल्या या साधकाला त्या गुहेतून बाहेरच येता येईना. हा साधक त्या गुहेमध्ये अडकला आणि जोर जोराने ओरडायला लागला. इतक्या जोरजोराने गर्जना, इतक्या जोरजोरात आरोळ्या त्याने ठोकल्या. आजूबाजूच्या त्या खेड्यामध्ये राहणारे सगळे लोक तिथे जमा झाले
बाहेर चर्चा सुरू झाली की या गुहेमध्ये कोणीतरी रेडा अडकलेला दिसतोय, कारण रेडा जसा रेखतो प्राण संकटात आल्यावर, तसं कोणीतरी आतून रेखतय. आणि होता होता या सत्पुरुषाच्या कानावर ही घटना आली. सत्पुरुष हसले, तातडीने तिथे आले आणि ते गुहेत आत शिरले. तर पाहिलं तर हा साधक रेड्यासारखा जोर जोरात रेखत तिथे बसला होता. सत्पुरुषांनी पाहिलं, हसले, म्हणाले, काय झालं बाबा? आता त्या जपाचा, त्या साधनेचा परिणाम असा झालाय 21 दिवसाचा की मी रेडा आहे असं म्हणता म्हणता हा साधक रेडा होऊन गेलाय. आणि आता रेडा झाल्यामुळे गुरुनी प्रश्न विचारलेला कळला पूर्वसंस्काराने, पण त्याचं उत्तर देताना हा मात्र नुसता रेकतच राहिला. आता गुरुना स्वाभाविक ते खूप ज्ञानी होते, त्यामुळे त्यांना काही समजायला अडचण नाही लागली. याला बाहेर का पडता येत नव्हतं, तर याचा काही देहविस्तार वाढला नव्हता. जेवढा आत होता, आता सकाळी जेव्हा तो आत शिरला तेव्हा जेवढा देह होता तेवढाच आत्ताही होता. मात्र त्या जपाचा, त्या पुनरावर्तनाचा मनावर इतका पगडा बसला की आता त्याचं पूर्ण शरीर हे रेड्याचं आहे असा त्याला आभास व्हायला लागला. आणि रेड्याच्या त्या शरीरामध्ये जी दोन मोठी मोठी शिंग त्याच्या मस्तकावर होती, त्या शिंगामुळे त्याला त्या चिंचोळ्या गुहेतून बाहेर पडताना अडचण येत होती. शिंग अडकत होती त्या गुहेच्या वरच्या भागामध्ये. त्यामुळे आता त्याला त्या गुहे बाहेर पडता येत नव्हती. आता प्रसंग मोठा बाका होता, काय करावं? लोक या गुरुना नावं ठेवायला लागले, हो तुम्ही काहीतरी मंत्र दिलात, काहीतरी साधना सांगितलीत, हा एवढा चांगला धड मनुष्य वेडा झाला, रेड्यासारखा रेखतोय, आता काय करायचं? सगळ्या संताला नावं ठेवायला लागले. संतांनी काही केलं नाही. संताने आपला कमंडलू होता त्यातलं पाणी घेतलं, मनामध्ये काही मंत्र पुटपुटला आणि ते पाणी त्याच्यावर प्रोक्षण केलं. ज्या क्षणी ते पाणी त्याच्या अंगावर पडलं त्या क्षणी त्याला आत्मभान आलं. तो खडबडून जागा झाला आणि एकदम त्याने पाहिलं आपले सद्गुरू समोर आहेत, नमस्कार केला आणि चल म्हणाले. सद्गुरू बाहेर आले, लगोलग तोही त्या गुहेतून बाहेर आला. हे काय झालं? हा जेव्हा प्रश्न त्याने विचारला, ते म्हणाले, या सगळ्या प्रसंगात तुला मोक्षाचा उपाय मिळाला का? गवसला का? तो म्हणाला, कुठे आहे मोक्षाचा उपाय? तो म्हणाला, हाच तर सगळा मोठा उपाय आहे. ज्या उपायाने तू रेडा असून देखील या गुहेतून बाहेर आलास, त्याच उपायाने तू जीवत्व, जीवदशेमध्ये, या प्रपंचामध्ये अडकलेला असा जर्जर झालेला जीव मुक्त होणार आहेस. काय होतं सूत्र? काय होती गुरुकिल्ली? तर मी बद्ध आहे, मी जीव आहे, मी अमुक आहे, हे हा मंत्र, हा जप, हे पालुपद आम्ही इतक्या जन्मांपासून त्याचा धोषा घेतलाय, त्याचा जप चालवलाय की आता आम्ही आमचं मूळ रूपच विसरून गेलोय. आमची जाणीव आमच्या अभ्यासामुळे, अभ्यास म्हणजे कसला? जीवत्वाचा अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? तर मी जीव आहे अशा भोकमपट्टीमुळे आम्ही जीव होऊन गेलोय. मुळात आम्ही जीव नाहीच, मुळी आम्ही शिव आहोत. मात्र शिव असून देखील मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे असा सतत धोषा, असा सतत जप केल्यामुळे आम्हाला त्या शिवस्वरूपाची विस्मृती झाली, आत्मस्वरूपाची विस्मृती झाली आणि मूळ जाणीव लुप्त होऊन आम्ही जीव आहोत अशी एक कृत्रिम जाणीव तयार झाली. म्हणजे त्या मी जीव आहे, मी बद्ध आहे या जाणीवेतून मोकळीक मिळण्यासाठी, त्यातून सुटण्यासाठी मी शिव आहे ही जाणीव जागवायला लागेल. म्हणजे एका जाणीवेतून मोकळं होण्यासाठी तुम्हाला त्या जाणीवेच्या वरच्या इयत्तेतली जाणीव ही बांधवायला लागेल. हाच खरा मोक्ष आहे. जाणीवेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचणं म्हणजेच मोक्ष आहे. तेच परमतत्व आहे.
तेच ब्रह्म आहे. हेच सूत्र आपल्याला उपनिषद या एका सोप्या वाटणाऱ्या मात्र ज्याचा शब्द आणि अर्थ असा संगतीचा भाग पाहिला तर जगड्व्याळ असं रूप कदाचित उभं राहील. असं हे वाक्य प्रज्ञानम ब्रह्म आहे. सगळे जाणीवेचे खेळ आहेत. मी जीव आहे असं न म्हणता शिवोहम शिवोहम असं म्हणावं, म्हणजे त्या जाणीवेच्या दुसऱ्या ध्रुवापर्यंत तुम्ही पोहोचाल. या पलीकडे दुसरं काहीच नाही. जाणीवे व्यतिरिक्त या जगात दुसरं काहीही नाही. मी जीव आहे, मी जीव आहे असं म्हणत या जाणीवेत राहिला तर तुम्ही कायम बद्ध राहाल. आणि भले तुम्ही व्यावहारिक लौकिक दृष्ट्या कितीही बद्ध असाल, कितीही बंधनात असाल, मात्र शिवोहम शिवोहम या परमात्मानुभवात असाल, या परम जाणीवेत असाल तर तुम्ही मुक्तच आहात. हेच सूत्र प्रज्ञानम ब्रह्म हे वाक्य आम्हाला देतं. अंतिम मंत्रात ते सांगतात, स एतेन प्रज्ञेन आत्मना अस्माल लोकात उत्क्रम्य अमुष्मिन स्वर्गे लोके सर्वान कामान आप्त्वा अमृतः समभवत. समभवत 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 ही द्विरुक्ती हा उपनिषद भाग, हा अध्याय समाप्त झाला याची द्योतक आहे. स एतेन प्रज्ञेन आत्मना, या आत्म्याला प्रज्ञ असं विशेषण वापरलंय. प्रकर्षेण ज्ञः, प्रकर्षेण जानाति इति प्रज्ञः. जो असं जाणीवेचं परमोच्च रूप असणारा आत्मा आहे, या परमोच्च रूपामध्ये सगळ्यात लघुत्तम आणि सगळ्यात महत्तम अशा सगळ्या अवस्थांचा, पैलूंचा विस्तार अंतर्भूत झालेला आहे. ते प्रज्ञ नावाचं आत्मतत्व, त्याला जाणून त्याला आत्मसात करून म्हणजे तेच होऊन प्रज्ञेन आत्मना अस्माल लोकात, अस्मात लोकात म्हणजे या लोकातून उत्क्रम्य उत्क्रांत होऊन, थोडक्यात हा लोक सोडून देहोत्सर्ग झाल्यानंतर अमुष्मिन स्वर्गे लोके, अमुष्मिन अमूत्र असं म्हटलंय की परलोक जो इथला नाही पलीकडचा, अशा त्या परलोकी स्वर्गलोकी जाऊन सर्वान कामान अवाप्त्वा किंवा आप्त्वा, त्या स्वर्गलोकामध्ये जाऊन जेवढे काही इच्छा आकांक्षा असतील त्या प्राप्त करून अमृतः, तो जो आत्मा, तो जो साधक आहे तो अमृत झाला, अमृत होऊन गेला. आता हे कशासाठी हो सांगितलं? हे तुमच्या आमच्यासाठी आहे. थोडक्यात एकदा तो का आत्मा झाला, एकदा का तो जाणीवेच्या परमोच्च स्तरावर पोचला की पुन्हा स्वर्गलोकीच्या कामनांची त्याला काय पूर्वी वाटणार? त्याच्या दृष्टीने काही मिळालं काय, काही न मिळालं काय, हे सगळं सारखंच आहे. मात्र सर्वसामान्य साधक जेव्हा ब्रह्मविद्येचं फळ काय म्हणून विचारतो ते कळावं, यासाठी सर्वसामान्यांच्या दृष्टीचं हे फलश्रुतीचं श्रवण इथे करवलं गेलंय. की ही मंडळी अशी जी सिद्ध बुद्ध मुक्त झालेली मंडळी आहेत, ती या लोकाला सोडून परलोकी जातात. तिथे वेगवेगळे काम, जे दिव्य उपभोग आहेत दिव्य लोकीचे, ते उपभोगतात, प्राप्त करतात आणि शेवटी अमृत होऊन जातात, अमृत स्वरूप होऊन जातात, म्हणजे ब्रह्मस्वरूप होऊन जातात. यामध्ये त्यांना ते भोग प्राप्त करणं हे त्यांचं उद्दिष्ट नाहीये, त्यांचं गंतव्य नाहीये. मात्र ग्रामम गच्छन तृणम स्पृशन हा न्याय जसा सांगितला जातो. गावी एखादा व्यक्ती निघाला, पूर्वीच्या काळी बैलगाडीत बसून निघालीये एक व्यक्ती गावाला जायला, आणि जाता जाता त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवलेलं आहे आणि ती सहज आपली गंमत म्हणून हात बाहेर काढते त्या छकड्याचा आणि जे बाजूला गवत आहे त्याला स्पर्श करत करत जाते. म्हणजे
व्याकरणामध्ये, व्याकरणशास्त्रामध्ये कर्म काय, कर्तृप्सिततमम कर्म असं सूत्र सांगताना हे उदाहरण देतात की जायचंय, कर्म काय आहे, गावाला जायचंय, मात्र जाता जाता हे असंच साध्य होऊन जातं, त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागत नाही. तसं त्या ब्रह्मलोकीच्या, त्या परमलोकीच्या गावी जाता जाता हे स्वर्गलोकातले भोग हे सहजच पदरी पडतात, त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागत नाहीत. हाच आशय शेवटचा मंत्र सांगतो. आता या मंत्राचा उलटा अर्थ घेऊन हे भोग मिळण्यासाठी ब्रह्माची साधना करायची असाही संदेश इथे नाहीये, हे लक्षात ठेवायचं. मागे मी उदाहरण दिलं होतं की एक ऋषी तप करत होता बरेच वर्ष, आणि देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यावर प्रकट झाला, समोर आला, म्हणाला प्रसन्न वरम ब्रूयात. तर हा ऋषी म्हणाला, अरे बाबा हे बरोबर नाही, हे असं काहीतरी चुकीचं वागू नकोस. देवाला आश्चर्य वाटलं, म्हणाला असं का म्हणतोयस? म्हणाला, मी असं ऐकून होतो की तपश्चर्या करायला बसलं की तू अप्सरा, कामदेव यांना वगैरे पाठवतोस आणि मग त्यांच्याबरोबर सुखोपभोगामध्ये त्या ऋषीला भरपूर आनंद होतो आणि तो देवाकडे जायचं विसरतो. मी तुझ्यासाठी तप नव्हतोच करत मुळी, मला त्या अप्सरांना भेटायचं होतं, त्यांना भेटण्यात, त्यांच्याबरोबर सुखोपभोग घेण्यात मला खरा इंटरेस्ट होता. तू साधक, आम्हाला तो स्वर्गलोक हवा, तिथले ते सगळे दिव्य भोग हवेत, आणि ते ब्रह्म उपासना केल्यावर, या आत्म्याची, प्रज्ञानाची उपासना केल्यावर ते आपसूक मिळतात असं सांगितलंय. म्हणून ते मिळवण्यासाठी जर प्रज्ञानाची उपासना कुणी करेल, एक सिद्धांत गीतेचा मोठा आहे, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. एकदा का तुम्ही त्या प्रज्ञानाकडे वळला की तुम्ही फुकट जाणार नाही. तुम्ही वाटा आडवाटानी ठेचकाळत कधी का होईना त्या प्रज्ञान रूपी ब्रह्मापर्यंत पोचणारच आहात. मात्र तुमची जाणीव, तुमची धारणा, तुमची धृती शुद्ध होईपर्यंत तितका अवधी जावा लागेल. तुमचा संकल्प चांगला होता, प्रज्ञान मागायचं ते चातकासारखं तृषार्थ होऊन मरून तरी जावं, नाहीतर याचते वा पुरंदरम, साक्षात इंद्राकडे तरी पाणी मागावं. तसं दुसऱ्या कशाच्या उपासनेच्या खटाटोपाच्या मागे न लागता प्रज्ञानाची उपासना मर्त्य भोगांसाठी, अमूत्र योगीच्या दिव्य भोगांसाठी करताय, हे चांगलंच आहे. मात्र उद्दिष्ट हे कायम प्रज्ञान हेच असावं. प्रज्ञानासाठी प्रज्ञानाची उपासना, स्वर्गासाठी प्रज्ञानाची उपासना केली तर कल्पवृक्षा तळवटी मागोनी बैसोनी मागे करवंटी अशी गत होईल. त्यामुळे हा भाव लक्षात ठेवून या शेवटच्या फलश्रुतीच्या उक्तीचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे. इथे आपलं हे ऐतरेय उपनिषद, ऐतरेय आरण्याचा एक भाग, एक अंश म्हणून प्रसिद्ध असणार ऋग्वेदाचं हे उपनिषद इथे पूर्ण होतं. ऐतरेयाचा जर सार भाग पाहायचा झाला तर पहिल्या दोन्ही अध्यायामध्ये या विश्वाच्या विस्तारामध्ये, या विश्वाच्या वेगवेगळ्या सत्ता व्यवस्थांमध्ये अप्रत्यक्षपणे वावरणारं जे ब्रह्म आहे, जी परम जाणीव आहे, परमसत्ता आहे, त्या परमसत्तेचं ख्यापन करून, त्याचं वर्णन करून या शेवटच्या अध्यायामध्ये सगळे बाकीचे कोश, सगळी बाकीची आवरण, सगळी फोलपट काढून जे ते शेवटचं प्रज्ञान आहे, जी ती परम जाणीव आहे, जी ती संवित आहे, त्यापर्यंत कसं पोचावं याचा हा साधनाक्रम इथे स्पष्ट केला आहे. आपला हा ऐतरेय उपनिषदाचा प्रवास, चिंतन हे इथे, म्हणजे मी वारंवार हे म्हणतो की होतं 60 उत्तरी पण 5 उत्तरी झालं सुफळ संपूर्ण, तसं हे झालं. आता याबद्दल काही शंका, प्रश्न, सूचना असतील तर आपलं स्वागत आहे. जर काही माझं याच्यामध्ये अपसिद्धांत मांडला गेला असेल, जर काही चुकीचं बोललं गेलं असेल तर त्या आपणा सर्वांचा आणि त्या सिद्धांताचाही मी क्षमाप्रार्थी आहे.
मात्र जर काही आपल्याला भावलं आवडलं असेल तर त्याचं आपण अवश्य चिंतन करावं ही आपणा सर्वांच्या चरणी विनंती. आणि आपल्या सर्वांच्या ठाई ते प्रज्ञान रूप, संविद रूप, परम जाणीव रूप जे ब्रह्म, तो शिव, तो नारायण विराजमान आहे, त्या सगळ्यांना मी भावपूर्ण नमस्कार करून माझा हा विचार सत्राचा भाग इथे थांबवतो. धन्यवाद. तर आपण खूपच छान सांगितलं आणि विवरण इतकं सुंदर होतं. खूप धन्यवाद. अतिशय म्हणजे संपू नये असं वाटत होतं, इतकं सुंदर छान. खरंच खूप छान वाटलं. अवघड विषय सोपा झाला सर. सर मला एक शंका होती, विचारू का? विचारा. म्हणजे तुम्ही छान सांगितलं पण मी समजू शकले नाही. एक गोष्ट होती अशी की गर्दीत आपण जातोय, एखादी व्यक्ती आपल्याला जवळून बोलायला नकोय आणि नेमकी तीच येते, असं उलट कसं होतं? त्याचं कारण आपण असं मनात भोगतोय की ही व्यक्ती माझ्याकडे नको, तिकडे नको यायला, बॅट टळू दे, बॅट टळू दे. हे म्हणत असताना तुम्ही मनामध्ये एक व्हॅक्यूम तयार करता आणि व्हॅक्यूम झाली की ज्याच्यामुळे ती झालीये तो आपसूक तिकडे खेचला जातो. त्यामुळे एखादी व्यक्ती नको म्हटल्यावर तीच का येते, एखादी परिस्थिती येऊ नये, ओढवू नये असं वाटत असताना तीच का ओढवते, याचं कारण तुम्ही त्या निगेटिव्हिटीने, तुमच्या विचारातल्या त्या ऋणत्वामुळे, ऋण हा शब्द आहे, ऋण आलं ना, देणं घेणं आलं की त्या व्यक्तीला, त्या वस्तूला तिथे येणं क्रमप्राप्त होऊन जातं. ऋणानुबंध हा तिथे होतो. धनानुबंध व्हायला पाहिजे पण तो ऋणानुबंध होतो आणि ऋणानुबंध आला की तुम्हाला किती नको असेल तरी ती व्यक्ती तुमच्याकडे येईल. पण मग असं होऊ नये म्हणून काय करता येईल? नाही, तर आम्ही बोलू का, एखाद्या व्यक्तीला की हवे आपल्याकडे येऊन बोलायला हवे असं म्हटलं तर तो उलटा व्हॅक्यूम तयार होऊन ती लांब जाईल का? नाही, त्यामुळे ही एक ऋण अनुबंध तयार होईलच होईल. हे मला हवं आहे, हे माझ्याकडे नाहीये, ही व्यक्ती माझ्याकडे यावी, माझ्या प्रश्नाचं उत्तर तिने द्यावं, माझ्याकडे हसून पाहावं, यामध्ये जो एक उणिवेचा भाग आहे, माझ्याकडे काही नाहीये ते त्या व्यक्तीकडून यावं, या जाणीवेतून तुम्ही तिच्यातल्या त्या सूक्ष्म शरीराला, त्या व्यक्तीला निमंत्रण द्याल आणि त्याने ती खेचून तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद सर. हे मानसशास्त्रातले खेळ आहेत. म्हणजे पण सर असं होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर त्यांचं धन किंवा ऋण कुठल्याही प्रकारे ध्यान न करणं किंवा विचार न करणं तर त्याच्यावरचा उपाय असू शकेल का? अगदी योग्य उपाय हाच मार्ग आहे. कोरोना मला होईल का असं दिवसातनं 10 वेळा म्हणत राहिलात की हमखास होणार, पण त्या गोष्टीचा विचारच केला नाही, ते असलं तर असो, नसलं तर नसो, त्याचा माझ्या आयुष्यामध्ये शून्य सहभाग आहे, या भावनेत जर तुम्ही राहिलात तर ते काहीही तुमचा केसही धक्का पोचवू शकणार नाही ती गोष्ट. संकल्प विकल्प रहित मन असंच म्हणता येईल का? अगदी अगदी, संकल्पही नको आणि विकल्पही नको असं राहण्याचा प्रयत्न करावा. मात्र असं होत नाही, सर्वसामान्यांना काही ठरवल्याशिवाय साध्य होत नाही, म्हणून मग संकल्प करावा आणि संकल्प चांगला असावा, सत्संकल्प असावा. धन्यवाद. छान सांगितलं सर. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा, आता आमचा संकल्प असा आहे की प्रत्यक्षात तुमचं ऐकायला मिळावं लवकरात लवकर कधी. माननीय भाग्यलता पाटसकर मंडळाच्या संचालिका, त्यांचं पुढचं बृहदारण्यक आपल्या सर्वांना ऐकायला निश्चितच मिळणारे एक मोठा लाभ सगळ्यांसाठी आहे तो. त्यामुळे आपली ही इच्छा अशा रूपात पूर्ण होईलच. हा संकल्प आपला
सांगितल्यामुळं त्याच्यावर विश्वास प्रमाण तो पूर्ण करेल. आता तुम्ही सांगितल्यामुळे त्याच्यावर विश्वासही बसेल की नक्कीच होईल असं. सर मग पुढच्या शुक्रवारी काय घेणार आहे? पुढच्या शुक्रवारी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे महिन्यातला दुसरा शुक्रवार आहे, जून महिन्यातला. त्यामुळे पूज्य यशोधन महाराज साखरे यांचं विचार चंद्रोदयावर इथे प्रवचन होईल. आणि त्यानंतरच्या पुढच्या शुक्रवारी म्हणजे जून महिन्यातल्या तिसऱ्या शुक्रवारपासून माझ्या अंदाजान तारीख तेव्हा 18 जून अशी येईल. त्या दिवसापासून पाटसकर मॅडमचं बृहदारण्यक उपनिषद सुरू होईल. ओके 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 सर, थँक्यू. हो 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 हो, बरी आठवण केली. आपलं मागच्या वेळेला जे बोलणं झालेलं होतं त्याप्रमाणे आपल्या ग्रुपवर सगळी डिटेल्स या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अपलोड केली जातील. कृपया सर्वांनी बोलणं झाल्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप सुंदर झालं, छान झालं. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर आजचं सेशन म्हणजे ज्ञानाचं पंचपक्वान होतं, ज्ञानरूपी पंचपक्वान. खूप खूप धन्यवाद. फ्रायडेलाच ते मिळतात पंचपक्वान्न. उपनिषदांचं तत्वज्ञानच इतकं मधुर आहे, इतकं अनुभूतीने भारलेलं आहे. त्यामुळे आणि सर तुम्ही सांगितलं जास्त छान हो, त्यामुळे ते जास्त ऐकावंसं वाटलं. म्हणजे आमच्या चर्चांच्या सामान्य स्तरापर्यंत येऊन तुम्ही छान सांगू शकता. तुमचं सांगण्यामुळे सोपं होतं सर, ते आकलन होतं चांगलं. त्यामुळे मी तो हमाल भारव आहे एवढंच मी म्हणेन. आज आणि एक योगायोग म्हणा चांगला आहे की आपला हा ऐतरेय उपनिषदाचा प्रवास जिला संतांच्या मालिकेतली शिखा असं म्हणता येईल, त्या मुक्ताईच्या पुण्यतिथीच्या दिवशी मनाच्या दिवशी आपला पूर्ण झाला. हा एक संयोग आहे, शर्करा योग. खरंय खरंय. खूप खूप धन्यवाद. आपले आता हे जे ऐतरेय उपनिषद तुम्ही जे सांगितलंय, मला वाटतं सगळे युट्यूब वरती पण असणारच आहेत. म्हणजे पुढे काही रेफर करायचं असेल तर आपल्याला मला बघता येईल म्हणजे त्याच्यातनं. हो हो नक्की. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. छान झाला सगळा प्रोग्राम. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि या सगळ्यामध्ये विशेषतः संध्या मॅडम यांचे धन्यवाद. US मध्ये बसून राजीवजी आणि संध्या मॅडम या दोघांनी अगदी तिकडच्या भल्या पहाटे हे सगळं अटेंड केलं, आवडीने अटेंड केलं आणि रेकॉर्ड करून आपल्या सगळ्यांपर्यंत त्यांच्यामुळे आज ते उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचेही अनेक धन्यवाद. धन्यवाद त्यांनाही आमचे धन्यवाद. चहा ठेवला तुझा, बिस्किट हवे त्या डब्यात घे. पण तुम्ही विशेष त्याच्यात साक्षेप दाखवलात, सक्रिय आणि उत्साह सहभाग होता, त्यामुळे हे शक्य झालं. नाही तर काय. संध्या मॅडमला पण धन्यवाद आमच्यातर्फे. हो. चला आपलं सत्र इथे शांतीपूर्णाने पूर्ण करूया. प्रश्न मलाही हैदराबादला राहून ऐकायला मिळतं, ते मला खूप. जर काही प्रश्न असतील तर नंतरच्याही सेशन मध्ये कमेंट रूपात टाकायला हरकत नाही. आपण यथाशक्ती यथामती त्याच्यावर विचार अवश्य एखादं सत्र घेऊया. ओम वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता नो मे वाचि प्रतिष्ठितम् आविराविर्महेति वेदस्य माणीस्थः श्रुतं मे मा प्रहास्मि अनेनादिहोरात्रान् वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति.